आज जगामध्ये 10 लाखापेक्षा जास्त लोक आत्महत्या करून मरतात. इंग्रजीमध्ये त्याला सुईसाईड असं म्हणतो. सुईसाईड म्हणजे किलिंग वन सेल्फ इंटेन्शनली, जाणून बुजून स्वतःचा जीव घेणे. बंधू भगिनींनो, 10 लाखापेक्षा जास्त लोक जगामध्ये एका वर्षामध्ये आत्महत्या करून मरतात. त्याच्यापैकी 20% लोक भारतामध्ये आहेत मरणाऱ्यापैकी. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक भारतामध्येच दरवर्षी आत्महत्या करून स्वतःचा जीव घेतात किंवा मरण पावतात. फार भयानक हे आकडे आहेत. आणि ह्या वर्षी जशा रीतीने सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्याला आपण तोंड देत आलेलो आहोत, ही जी पॅन्डेमिक आहे, जगभर चालू असलेली साथ आहे, ह्या साथीने यामध्ये अधिक भर घातलेली आहे. कमी झालेलं नाही काय. एरवी ती दरवर्षी वाढतच राहते, परंतु विशेष रीतीने आता ह्या काळामध्ये ह्या करोनाच्या साथीमुळं आणि त्या साथीतून उद्भवणारे जे इतर प्रॉब्लेम, भयानक समस्या आहेत, त्याच्यामुळं हे आत्महत्येचं जे प्रमाण आहे हे संबंध जगामध्ये, भारतामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. अलीकडचे तुम्ही जर वर्तमानपत्र चालले असतील तर तुम्हाला समजून येईल की जवळपास रोज त्या ठिकाणी आत्महत्येची काहीतरी बातमी आहे. आणि म्हणून आज आपण ही जी समस्या आहे मनुष्यापुढं, जगापुढं, सुईसाईड किंवा आत्महत्या, याबद्दल आपण मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करू आणि विशेष रीतीने देवाच्या वचनामधून. आणि म्हणून सर्वप्रथम आपण हे पाहिलं की आत्महत्या किंवा सुईसाईड हा एक जागतिक प्रॉब्लेम आहे. जागतिक प्रॉब्लेम आहे. आपल्या स्वतःच्या देशासाठी, भारतासाठी, इंडियासाठी हा एक फार भयानक प्रॉब्लेम आहे. आणि विशेष रीतीने तरुण पिढीमध्ये हे मरणारे जे आहेत त्यांच्यामध्ये आत्महत्येने मरणाऱ्यांचं प्रमाण हे फार मोठं आहे. ते एक मुख्य कारण आहे त्यांच्या मृत्यूच्या मागे, तरुणांमध्ये विशेष रीतीने. पण फक्त तरुणच नाही, परंतु 45च्या समोरच्या गटामधले, त्यानंतर जे एल्डरली आहेत ते सुद्धा आत्महत्येसाठी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं ते आत्महत्या देखील करत आहेत. तर ही बाब जी आहे, तुम्ही कोणत्याही वयोगटातल्या असा, त्या सर्वांना ही एक भेडसावणारी बाब आहे किंवा ह्या सर्व वयोगटामध्ये हे सहजरीतीने घडू शकतं. आज हे आपल्याला निश्चित अर्थाने म्हणता येईल. जेव्हा आपण स्टॅटिस्टिक्स पाहतो, आकडेवारी पाहतो, त्याच्यावरून हे स्पष्ट होतं. तर हा एक जागतिक प्रॉब्लेम आपल्यासमोर सध्या आपल्या अवतीभोवती जो प्रॉब्लेम आहे, याबद्दल आपण आज थोडा विचार करणार आहोत. माझ्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये मी जो पहिला मृत्यू पाहिला, मी जवळपास 4 किंवा जास्तीत जास्त 5 वर्षाचा असेल बुलढाण्याला, तो मृत्यू हा आत्महत्येचा मृत्यू होता. माझ्या जीवनातला पहिला मृत्यू मी पाहिला ते म्हणजे एका तरुणाने केलेली आत्महत्या. त्यावेळेला मला जास्त समजत नव्हतं, परंतु मला एक समजलं होतं की काहीतरी भयानक घडलेलं आहे. आणि त्यावेळेला असं वाटायचं की जे लहान लेकरं आहेत तेच रडतात. परंतु त्यावेळेला मी जेव्हा पाहिलं की हे मोठाले माणसं रडत आहेत आणि त्याच्यावरून मला समजलं की काहीतरी भयानक अशा रीतीचं घडलेली ही घटना आहे. आपण यावेळेला एक काही थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न करू की लोक आत्महत्या काय करतात, का करतात, वाय पीपल कमिट सुसाईड. लोक आत्महत्या का करतात, ह्याचे कारणं आपल्या सर्वांना ठोकळ मानाने सांगता येतील. अँक्झायटी ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, म्हणजे अति तीव्र खेद आणि दडपण मनावर, चिंताग्रस्त होणं आणि काही त्याच्यातून सुटण्याचा किंवा मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा व्यक्ती अशा रीतीने खोल अँक्झायटीमध्ये, चिंतेमध्ये, घोर चिंतेमध्ये जाते. तर हे एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे ज्याला पेन म्हणतात, वेदना, सफरिंग, यातना, डिप्रेशन, ह्या गोष्टी आत्महत्येच्या मागे असतात.
बघा. आणि ह्या जेव्हा विकोपाला जातात किंवा त्या व्यक्तीला असं वाटतं की ह्या आता कंट्रोलच्या बाहेर गेलेल्या आहेत, अँक्झायटी म्हणा, पेन, सफरिंग किंवा डिप्रेशन, तेव्हा ती व्यक्ती आत्महत्येच्या दिशेने जाऊ शकते. त्या व्यक्तीला सुटकेचा मार्ग दिसत नाही. देर इज नो विजिबल एस्केप पाथ. दिसू शकत नाही सुटकेचा मार्ग. आपली कोंडी झालेली आहे, आपण फार भयानक परिस्थितीमध्ये आलेलो आहे असं त्या व्यक्तीला वाटतं. आणि त्याच्यामधून सुटण्याचा तिला असं वाटतं एकच उपाय आहे की आपण आता हे जग सोडून गेलेलंच बरं, आपण आत्महत्या केलेली बरी. आणखी दुसरे कारणं आपल्याला सांगता येतील की जीवनात अशा प्रकारचं फार भयंकर फेल्युअर आलं, परीक्षेमध्ये नापास होणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही झटत आहात परंतु तुमचे सर्व श्रम व्यर्थ जातात, पैसा व्यर्थ जातो, सर्व काही. त्याच्यामुळं त्या फेल्युअरमुळं जीवनामध्ये अतिशय सखोल अशा प्रकारची निराशा येऊ शकते. त्यानंतर लॉस ऑफ जॉब. आपलं कामच गेलं, ज्या कामावर आपला उदरनिर्वाह आहे, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे, असं हे जे कामच जर गेलं हातातून तर त्याच्यामुळं त्या व्यक्तीवर भयानक अशा प्रकारचं प्रेशर येतं, दबाव येतो आणि भविष्याबद्दलची चिंता त्याला ग्रासून टाकते. आपलं कसं होईल ह्या विचाराने ती व्यक्ती रात्रंदिवस कुढत बसते. आणि आजकाल हे जे चालू आहे कोरोनाचं थैमान आणि त्याच्यातून उद्भवलेली जी परिस्थिती आहे त्यामुळं हजारो लाखो लोकांचे जॉब, त्यांचा कामधंदा बुडालेला आहे. फक्त भारतातच नाही, भारताबाहेर जे देश आहेत अतिशय इकॉनॉमीच्या दृष्टीने प्रगत आणि भक्कम, त्या देशांमध्ये पण हे फार भयानक अशा प्रकारची ही समस्या आता उभी राहिलेली आहे. लॉस ऑफ जॉब. लहान मोठे बिझनेस आहेत ते बंद पडलेले आहेत. लोकांचे जे कामधंदे होते, नोकऱ्या होत्या त्या गेलेल्या आहेत. कंपन्यांनी तर मार्चमध्येच सांगितलं त्यांना, जेव्हा हे लॉकडाऊनचं प्रस्त सुरू झालं, तुम्ही तुमचे राजीनामे पहिले आणून द्या आणि मग तुमचा राहिलेले जे ड्यूज आहे आम्ही ते सेटल करू. कितीतरी हजारो लोकांचे जॉब गेलेले आहेत. आणि त्या कंपन्यावर निर्भर असलेले जे दुसरे लहान उद्योग होते किंवा कामधंदे होते ते पूर्ण रीतीने बंद पडलेले आहेत. आणि त्याच्यामुळं ह्या आत्महत्येचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा व्यक्ती गुरफटल्या जाते आणि मग काही कौटुंबिक समस्या असतात, घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असतं, एकमेकांबरोबरची रिलेशनशिप बरोबर नाही आणि मग त्या व्यक्तीला वाटू लागतं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, माझी कोणी केअर करत नाही, मी जे खटपट करतो किंवा करते ते त्याच्याबद्दल कोणी दोन शब्द चांगले बोलत नाही, प्रशंसा करत नाही, अप्रिशिएट करत नाही वगैरे वगैरे. मी अनवॉन्टेड आहे, माझी कोणाला इथं गरज नाही, अशा प्रकारची मनोवृत्ती तयार होते. लोनलीनेस मग त्याच्यामधून निर्माण होतो, भयानक एकाकीपणा. आणि ती व्यक्ती अशा रीतीने त्या विचारांमध्ये सतत राहिल्याने ही परिस्थिती त्या व्यक्तीला एका विकोपाला नेऊ शकते आणि त्यामुळं त्या व्यक्तीचं जे सर्वसाधारण रीतीने सारासार विचार करण्याची जी शक्ती असते, क्षमता असते, ती देखील मग फार कमी झालेली असते. आणि मग त्या स्थितीमध्ये मग व्यक्ती अशा प्रकारचे चुकीचं पाऊल उचलू शकते. आणखी एक कारण आत्महत्या करतात लोक, त्याचं म्हणजे अचानक आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा अशा कुटुंबामध्ये एखादी प्रिय व्यक्ती जर मरण पावली, अचानक अशा प्रकारची जर ट्रॅजेडी जर आली तर त्याच्यामुळं पुष्कळदा लोक आत्महत्या करतात किंवा करण्याचा प्रयत्न करतात. अचानक रीतीने घडलेली घटना त्यामुळं पुष्कळदा. मग आणखी एक कारण म्हणजे गिल्ट. एक मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला दोष देतो आपण स्वतःलाच, गिल्टी कॉन्शियन्स म्हणा किंवा फिलिंग्ज ऑफ गिल्ट, डीप फिलिंग्ज ऑफ गिल्ट, हे जेव्हा येतं त्या व्यक्तीवर तेव्हा त्याच्यामुळं एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचे चुकीचे निर्णय असतात, त्याच्यामुळं फार मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो त्या व्यक्तीला, कुटुंबाला, किंवा त्या व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळं एखाद्या कुटुंबातल्या प्रिय व्यक्तीचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. काही ह्या वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळं
हे अशा प्रकारचं गिल्ट किंवा फार दोषी वाटणे, मनामध्ये खंत वाटत राहणे आणि त्याच्यामुळं लोक अशा रीतीने त्याच्यातून सुटण्यासाठी आत्महत्येकडं वळू शकतात. आणखी काही कारणं आहेत. एक आणखी असू शकतं ते म्हणजे कंटिन्युअस अब्यूज. घरामध्ये ज्या व्यक्तींनी तुमच्यावर प्रेम करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे, तेच तुम्हाला छळतात असं त्या व्यक्तीला वाटतं. ती वास्तवताही असू शकेल, परंतु पुष्कळदा हे त्या व्यक्तीला प्रमाणाबाहेर वाटतं. तितकं नसतं, पण त्या व्यक्तीला ते वाटू लागतं काही काळानंतर. अब्यूज, कंटिन्युअस अब्यूज किंवा अशा प्रकारचं वागणूक घरामध्ये, ती शारीरिक असू शकते, फिजिकल अब्यूज असू शकतो किंवा मेंटल अब्यूज असू शकतो. घरामधलं तणावाचं किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आहे की त्या ठिकाणी लोक तुम्हाला बोलून टोमणे देऊन टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळं मी पाहिलेलं आहे की काही लोकांनी त्यांचा जॉब सोडून ते दुसऱ्या जॉबकडे गेले किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं असू शकते. कधीकधी शेजाऱ्यांचा त्रास असतो, पहा नेहमी कटकटी भांडणं वगैरे, त्याला कंटाळतात लोक आणि मग एखाद्या वेळेस अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये येऊन मग जे नाही ते करून बसतात. त्याचप्रमाणे अचानक एखाद्या वेळेस अशा रीतीची मेडिकल कंडिशन जर झाली, समजा अचानक तुम्ही गेले डॉक्टरकडं आणि त्या ठिकाणी एक असाध्य अशा प्रकारचा तुम्हाला रोग आहे किंवा आजार आहे असं निदान जर झालं, तर त्याच्यामुळं लोक आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ शकतात. अचानक रीतीने कॅन्सरसारखा म्हणा किंवा काय ब्रेन ट्यूमर म्हणा किंवा आणखी काय अशा रीतीचे जे भयावह गोष्टी आहेत त्याचं जर निदान झालं, त्या जर दिसून आल्या आणि त्या व्यक्तीला समजतं, तेव्हा तशा वेळेला ते अशा प्रकारचं जे चुकीचं पाऊल आहे आत्महत्येचं ते घेऊ शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या प्रिय व्यक्तीबरोबरचे संबंध अचानक बिघडले, समजा पती पत्नीचे संबंध बिघडले अचानक रीतीने, चांगलं आहे सर्व चाललेलं, पण काहीतरी घडलं आणि त्याच्यामुळं त्या संबंधामध्ये विरजन आलेलं आहे किंवा मित्रांमध्ये काहीतरी बेबनाव झालेला आहे की घनिष्ठ संबंध होते आणि ते तुमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे व्यक्ती होते, परंतु ते आता बदलल्यामुळे, अचानक बदल झाल्यामुळं ते सहन होत नाही आणि पुष्कळदा त्याच्यामुळं देखील लोक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात. याच्याशिवाय आणखी पुष्कळ तुम्हालाही सांगता येतील काही गोष्टी की ज्याच्यामुळं लोक आत्महत्येसाठी प्रवृत्त होतात, आत्महत्या करायला निघतात. बायबलच्या आधारावर आणखी एक कारण आहे, जे ख्रिस्तीतर लोक आहेत एखाद्या वेळेस ते याला मान्य करणार नाहीत, माहीत नाही, परंतु सैतान हा नाश करणार आहे. पहा, ही इज अ डिस्ट्रॉयर आणि म्हणून डिमॉनिक सजेशन किंवा ऑपरेशन हे देखील कारण असू शकतं. प्रत्यक्ष प्रभूला त्यांनी सोडलेलं नाही, सैतानाने त्याला त्या मंदिराच्या कंगोऱ्यावरून उडी मारायला सांगितले, म्हणजे सैतान त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. तर जे सर्व आत्महत्येचे विचार आहेत पहा, हे व्यक्तीच्या मनामध्ये शिरल्यानंतर सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा आहे कोणाला गिळावं म्हणून. सैतान हा मनुष्याच्या भल्यावर नाही आहे, मनुष्याचं भलं करण्यासाठी त्याच्याजवळ काहीच नाही आहे मनुष्याला द्यायला. म्हणून हे असे जेव्हा विचार येतात तेव्हा त्या विचारांना चालना देण्यासाठी तो नेहमी तयार असतो वेगवेगळ्या रीतीने. आणि म्हणून माझा विश्वास आहे की हे जे डिमॉनिक सजेशन आहे, सैतान मदत करतो अशा रीतीने ह्या व्यक्तींना त्या दिशेने विचार करण्यासाठी, पुढं जाण्यासाठी. हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. याच्याशिवाय आणखी काही माझ्या मनामध्ये येतात. विशेष रीतीने तरुण पिढीकडं पाहिल्यानंतर आणि आजकाल ज्या घटना घडत आहेत त्याच्यानंतर अशा रीतीने ह्या तरुण पिढीमध्ये जे कधी हे हुल्लड अफेअर्स चालतात पहा, एका काळी त्याची म्हणजे तो विषयच नसायचा, मुलं मुली अशा रीतीने एकत्र येऊ शकत नव्हते, परंतु आता ते सर्व जुने बंधने जे आहेत हे निघून गेलेले आहेत. आणि अशा रीतीने ह्या हुल्लड जे प्रेम प्रकरणं असतात, अफेअर्स असतात, याच्यामधून फार भयानक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मग ती
इतके ते एम्बॅरेस होतात आणि ते इतकं मग गांगरून जातात काही झाल्यानंतर. उदाहरणार्थ जेव्हा हे तरुण लेकरं किंवा विशेषतेने मुली प्रेग्नंट होतात ह्या अशा रीतीच्या हुल्लड संबंधामधून, तेव्हा मग त्यांना काही सुचत नाही, भांबावून जातात, घाबरून जातात, एम्बॅरेस होतात अगदी खूप विकोपाला जाऊन, आणि मग काही मागचा पुढचा विचार न करता ते अशा रीतीने हे पाऊल उचलून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. घरी तोंड दाखवता येत नाही, मित्रांना तोंड दाखवता येत नाही, मग काय होईल, आणि तो मग त्यांना विचार सहन होत नाही. परंतु हे जर टाळायचं असेल आणि जर तरुण ह्या ठिकाणी असतील, ऐकत असतील हा संदेश, किंवा तुम्ही आईवडील आहात, तुमच्या पोटी तरुण लेकरं आहेत, विशेषतेने या बाबतीमध्ये त्यांच्याकडं तुम्ही लक्ष द्यावं. ह्या अशा प्रकारच्या ह्या हुल्लड प्रकरणामधून, अशा प्रकारच्या आज जी सर्रास मुभा देण्यात येते याच्यामधून अशा प्रकारचे भयानक ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात. आणि दरवर्षी सतत ह्या गोष्टी होत आहेत. पेपरमध्ये पुष्कळदा ते कारण येत नाही, परंतु विचार करा, तरुण लेकरं हे का आत्महत्या करत आहे, याच्यामागं काय असू शकतं. थोडासा विचार केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की पुष्कळ ठिकाणी हे एक कारण अशा रीतीचं असू शकेल की जी एक जो स्वैराचारी एक सैलपणा आलेला आहे, त्यामुळं देखील आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. लोक आत्महत्या का करतात हे आपण आता पाहिलं. एक दुसरा मुद्दा आपण घेऊ यावेळेला. आपण आत्महत्या का करू नये, आत्महत्या का करू नये, आणि ह्या ठिकाणी विशेष रीतीने आपण जे ख्रिस्ती बनवणारे लोक आहोत हे माझ्या दृष्टिक्षेपामध्ये आहेत. आता बाहेरचे लोक जे आहेत, ज्यांच्याजवळ सत्यवचन नाहीच, त्यांना काही माहीत नाही, अंधारात आहेत, त्यांच्यामध्ये हे होतं, ती एक गोष्ट आहे. परंतु विशेष रीतीने जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, मंडळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभासद आहेत, त्यांनी आत्महत्या का करू नये ह्याचा आपण थोडक्यामध्ये विचार करूया. सर्वप्रथम बंधूंनो, भगिनींनो, हे आपण लक्षात ठेवूया ठाम रीतीने की सुइसाईड करणे, आत्महत्या करणे ही देवाची इच्छा कधीच नाही, कोणाबद्दल देखील ती नाही आहे. सुइसाईड इज नॉट गॉड्स विल फॉर एनीबडी. कोणीही आत्महत्या करावी ही देवाची इच्छा नाही आहे. मनुष्य जो हरवलेला आहे, पापामध्ये पतन पावलेला आहे, त्याच्या शोधामध्ये देव निघालेला आहे. उत्पत्तीच्या पुस्तकापासून तुम्ही सुरुवात करा. गॉड इज सर्चिंग द लॉस्ट मॅन. पापामध्ये जो आहे, बंडखोरीमध्ये त्याच्यापासून दूर गेलेला जो मनुष्य आहे, त्याला शोधण्यासाठी देव निघालेला आहे. त्याने पहिलं पाऊल उचललेलं आहे. ही टूक द फर्स्ट इनिशिएटिव्ह. हे नेहमी आपण लक्षामध्ये ठेवा. आत्महत्या करणे ही देवाची कधीच इच्छा नाही. देवाच्या योजनेमध्ये त्याला कधीच मनुष्यासाठी स्थान नाही आहे. ज्या 10 आज्ञा आहेत त्याच्यातली जी 6वी आज्ञा आहे ती असं म्हणते, खून करू नको. आणि जागतिक जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांची अशी ठाम रीतीने धारणा आहे की खून करू नको म्हणजे दुसऱ्याचा जीव घेऊ नको, एवढंच नाही परंतु स्वतःचा देखील जीव घेऊ नको. ह्या दोन्ही बाबी ह्या 6व्या आज्ञेमध्ये सामावलेल्या आहेत असं ख्रिस्ती मंडळीचं ठाम मत आहे. आत्महत्या का करू नये? दुसरं कारण, जीवनामध्ये अशी कोणतीही स्थिती किंवा प्रसंग असू शकत नाही की ज्याच्याद्वारे आत्महत्या केली हे योग्य ठरू शकतं. काळजीपूर्वक ऐका. अशी कोणतीही घटना किंवा प्रसंग नाही जीवनामध्ये की ज्याच्या आधारावर म्हणता येईल की बा त्याने आत्महत्या केली, सुइसाईड केली, ठीक केलं. अशी कोणतीच परिस्थिती असू शकत नाही. इब्री लोकासपत्र याचा 9वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये अशा रीतीने म्हटलेलं आहे, ज्या अर्थी मनुष्यास एकदा मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. मनुष्याचं या जगामध्ये येणं आणि या जगामधून त्याचं जाणं हे देवाच्या हातामध्ये आहे. प्रिय बंधू भगिनींनो, हे नेहमी लक्षामध्ये ठेवा. जेव्हा व्यक्ती आत्महत्येचा विचार करू लागते, त्या दिशेने त्याचे पावलं पडू लागतात किंवा तिचे पावलं पडू लागतात, तेव्हा हे ठाम रीतीने समजून घ्यायचं आहे की ते देवाच्या कक्षेमध्ये, त्याच्या अधिकाराचं जे कक्ष आहे देव या नात्याने, त्याच्यामध्ये आपण शिरत आहोत. मनुष्याच्या हातामध्ये त्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही.
जेव्हा व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा असं म्हणता येईल यू आर प्लेइंग गॉड, म्हणजे देवाची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न तुम्ही करता, जी आपण नाही करू शकत, ती फक्त देवच करू शकतो. ह्या जगामध्ये आपलं येणं आणि इथून जाणं हे देवाच्या हातामध्ये आहे, आपल्या हातामध्ये नाही. ख्रिस्ती व्यक्तीने हे नेहमी ठाम रीतीने आपल्या मनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि विशेष रीतीने जी सर्व तरुण पिढी आहे आणि जे त्यांचा जॉब म्हणा किंवा त्यांची परिस्थिती ही टेन्शनने भरलेली असते, त्यांनी विशेष रीतीने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जी कोणती परिस्थिती असेल, जे काही आपल्याला सामोरं जावं लागेल, जे काही जीवनामध्ये आव्हानं आहेत, त्यामध्ये देव आपल्यासोबत आहे, तो आपली मदत करण्यासाठी तयार आहे. तिसरं कारण आत्महत्या करू नये. तिसरं कारण हे असू शकेल की जे विश्वासणारे आहेत त्यांनी आपलं जीवन देवासाठी जगावं. हे वारंवार बायबलमध्ये सांगितलेलं आहे. बिलिव्हर्स आर कॉल्ड टू लिव्ह फॉर गॉड. देवासाठी ते जीवन जगायचं आहे. ते त्यानेच दिलेलं आहे. ते त्याच्याच गौरवासाठी, त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे, त्याच्या वचनाप्रमाणे आपल्याला जगायचं आहे. आणि हे जीवन माझं नाही आहे. जरी म्हणतो मी, माझे हे शब्द आपण वापरतो, परंतु हे जे जीवन या ठिकाणी मला मिळालेलं आहे हे माझं नाही आहे, ते देवाचं जीवन आहे. आणि ते त्याच्या इच्छेनुसार, ते त्याच्या सेवेसाठी खर्च होणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया की प्रत्येक जीवनासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा प्लॅन आहे, देवाचा उद्देश आहे. हे वचनाचं सत्य आहे. कारण देवाने तुम्हाला आणि मला, सर्व मनुष्यांना त्याच्या प्रतिमेचं निर्माण केलेलं आहे. फार एक विशेष आणि असामान्य अशा प्रकारची ही बाब आहे, याचं भान आपल्याला पुष्कळदा राहत नाही. मनुष्य हा सर्व प्राणी जगतापेक्षा वेगळा आहे. मनुष्याची गणती प्राणी जगतामध्ये कधीच होऊ शकत नाही. मनुष्य हा देवाच्या प्रतिमेचा असल्याकारणाने तो मान सन्मानाने, डिग्निटीने आणि देवाच्या इच्छेमध्ये आणि देवाचे जे उद्देश आहेत या जगामध्ये ते सिद्धीस नेण्यामध्ये तो सहभागी होऊ शकतो. ही इज ए को पार्टनर विथ गॉड. देवाबरोबर तो आहे काम करण्यासाठी आणि त्याच्यावर दिलेली जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी. म्हणून जे विश्वासणारे आहेत त्यांना देवासाठी जगायचं आहे, स्वतःसाठी जगायचं नाही. इतकंच केवळ नाही, परंतु पवित्र शास्त्रामध्ये एखाद्या विश्वासणाऱ्याने, एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने आत्महत्या केल्याचं उदाहरण नाही आहे. देर इज नो बिब्लिकल प्रेसिडन्स फॉर सुसाईड इन द बायबल. जे काही प्रसंग आहेत आत्महत्येचे, ते जे देवापासून दूर गेलेले आहेत, देवाच्या इच्छेमधून दूर गेलेले आहेत, त्यांनी ते केलेले आहेत. असे 2-4 उदाहरणं आपल्याला सांगता येतील. जुन्या करारामध्ये आत्महत्येचे 2 उदाहरणं आहेत. पहिला जो आहे तो आपल्यासमोर म्हणजे 2 शमूएल याचा 17वा अध्याय. 2 शमूएल याचा 17वा अध्याय आणि 23वे वचन. ह्या ठिकाणी अहितोफेल नावाचा एक अबशलोम राजाचा सल्लागार आहे. अबशलोम हा दाविदाचाच मुलगा आहे, परंतु आता दाविदाच्या विरोधामध्ये आहे. दाविदाला मारण्याचा तो प्रयत्न करत आहे. तर तो वृत्तांत आहे या अध्यायामध्ये. 23वे वचन असं म्हणतं, आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले. तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घरची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला. तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरण्यात आले. तर अशा रीतीने हा अहितोफेल जो आहे, राजाने आपला सल्ला मानला नाही याचा त्याला फार वाईट वाटलं आणि अगदी अविचाराने जाऊन त्याने गळफास घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे दुसरं उदाहरण आहे आत्महत्येचं ते पहिले राजे याचा 16वा अध्याय. पहिले राजे याचा 16वा अध्याय आणि 15 ते 19 या वचनामध्ये तो वृत्तांत आहे. आता ते सर्व वाचण्यासाठी मी वेळ घेणार नाही, परंतु 18वं वचन वाचतो. नगर हस्तगत झाले असे जिम्रीने पाहिले. राजा आहे तो. जिम्रीने पाहिले तेव्हा त्याने राजवाड्याच्या बुरुजात जाऊन आपण आत असता राजवाड्यास आग लावून दिली आणि त्यात तो स्वतःही जळून मेला. जेव्हा त्याला मारेकरी जे आले होते त्यांनी नगराला वेढा घातला, तेव्हा त्याने अशा रीतीने आपला राजवाडा जो आहे बंद करून त्याने
आतमध्ये आग लावून दिली, त्या आगीमध्ये तो मरण पावला. अशा रीतीने जुन्या करारामध्ये हे 2 ठळक आत्महत्येचे उदाहरणं आहेत. काही लोक शमशोनाचं पण उदाहरण देतात, परंतु की त्याने अशा रीतीने आत्महत्या केली, ते देवाने त्याला शक्ती दिली त्या शेवटल्या क्षणामध्ये, आणि जे फिलिस्ती लोक होते त्यांचं मंदिर त्याने पाडलं आणि त्याच्यामध्ये तो स्वतःही मरण पावला. परंतु अशा रीतीने खऱ्या रीतीने जर पाहिलं तर शमशोनाने आत्महत्या नाही केली. इट वॉज ए ॲक्ट ऑफ वॉर. ती एक लढाईचा प्रसंग होता. इस्रायलाचे जे शत्रू होते त्यांना मारण्याचा त्याचा मुख्य उद्देश होता, आणि म्हणून शमशोनाचं उदाहरण तितकं मला पटत नाही. त्याचप्रमाणे शाऊल राजा आणि त्याचा जो सोबतीचा रक्षक होता, त्याचे शस्त्र वाहणारा, ह्यांनी जेव्हा लढाईमध्ये त्यांचा पराभव अगदी नक्की होता ते त्यांना समजलं, तेव्हा शाऊलाने त्याच्या रक्षकाला म्हटलं की तुझी तलवार काढून मला मार, पण त्याने तसं मग केलं नाही. मग शाऊल राजाने स्वतः तलवारीवर तो उपडा पडला आणि अशा रीतीने त्याने स्वतःचा जीव घेतला. परंतु तोही प्रसंग लढाईचाच आहे. शत्रूच्या हातात तो पडणार होता, मरणार होता हे निश्चित त्याला माहीत होतं, परंतु त्या शत्रूच्या हातून आपली प्राण जाऊ नये, जीव जाऊ नये हे टाळण्यासाठी तो स्वतःच्याच तलवारीवर पडून त्याने आपला जीव दिलेला आहे. तर हे खऱ्या अर्थाने आत्महत्येचे उदाहरणं होऊ शकत नाही असं मला वाटतं. नवीन करारामध्ये मग आपल्याला यहुदाचं उदाहरण आहे की त्याने येशूला 30 रुपयासाठी धरून दिलं, परंतु त्याच्या मनामध्ये जे प्लॅन होते त्याप्रमाणे ते झालं नाही आणि त्याला नंतर खूप पस्तावा झाला. आता जे त्याने केलं होतं ते दुरुस्त करता येत नाही हे जेव्हा त्याला दिसलं, तेव्हा तो अतिशय खिन्न होऊन, ज्याला इंग्रजीमध्ये रिमोर्स हा शब्द वापरलेला आहे, अतिशय सखोल टोचणी होणे, एखाद्या गोष्टीबद्दल, एखादी चूक केल्याबद्दल पस्तावा होणे, खेद होणे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामुळं तो गेला आणि त्याने गळफास घेऊन स्वतःचा प्राण घेतलेला आहे. तर अशा रीतीने बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये हे आपल्याला आत्महत्येचे काही उदाहरणं दिसतात. परंतु बायबलमध्ये कुठंही आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा बोध किंवा अप्रत्यक्ष रीतीने देखील त्याला पाठबळ किंवा त्याला पुष्टी देणारा असं बायबलमध्ये कुठंच काहीच नाही आहे. बायबलचा संपूर्ण संदेश आणि शिकवण आपल्यासमोर आणल्यानंतर आपल्याला दिसून येईल की अशा रीतीने व्यक्तीने स्वतःचा जीव घ्यावा ही बाब अतिशय गंभीर बाब आहे आणि त्याच्याकडं बघण्याचा देवाचा दृष्टिकोन हा अतिशय गंभीर आहे. तो हक्क आपला प्राण घेण्याचा हा फक्त देवालाच आहे, कारण त्यानेच तो आपल्याला दिलेला आहे. तर अशा रीतीने बायबलमध्ये याला कुठेही पाठपुरावा नाही आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी. आता जी व्यक्ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होते, आत्महत्येचे विचार करू लागते, आणि आपण लक्षामध्ये ठेवा यावेळेला आपण फक्त जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्याबद्दल विचार करत आहोत. तर जेव्हा ख्रिस्ती व्यक्ती, स्त्री, पुरुष, तरुण कोणी असो, जेव्हा ह्याबद्दल विचार करू लागते तेव्हा ते काही गोष्टी आपल्याला अप्रत्यक्षरित्याने आपल्याला सांगत आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा देवावरचा अविश्वास. दे शो देअर लॅक ऑफ फेथ इन गॉड. ते असं म्हणत आहेत की माझी जी समस्या आहे ही देव हाताळू शकत नाही. मी सर्व प्रयत्न करून बसलेलो आहे किंवा बसलेले आहेत, काही फायदा नाही आहे. आता हे खूप झालेलं आहे, पुष्कळ दिवसापासून हे चालत आलेलं आहे, मी आता हे काही सहन करू शकत नाही. जे सर्व आहे करायचं होतं ते मी करून बसलेलो आहे, प्रयत्न केलेला आहे याच्यातून निघण्याचा, पण ते काही साध्य होत नाही. मी सर्व काही प्रयत्न करून बसलेलो आहे. मी या ठिकाणी एखाद्या सापळ्यामध्ये अडकल्यासारखं आहे. इथून आता बाहेर सुटण्याचा मार्ग नाही. कोणी मला मदत करू शकत नाही, आतापर्यंत केलेले नाही, कोणी इथून पुढं देखील करू शकत नाही. सर्व ज्या वाटा आहेत हे सर्व आता बंद झालेल्या आहेत. कोणती वाट विचार केला वाटेचा, मार्गाचा निघण्याचा, तर तिथं डेड एंडच दिसतो मला, तिथून काही समोर दिसत नाही. अशा रीतीने त्या व्यक्तीची धारणा होऊन जाते आणि मला देव पण मदत करू शकत नाही, आता देवाबद्दलचं पण
काही विचार त्या ठिकाणी नाही आहेत अशा रीतीचं आपल्याला दिसून येतं. तर त्या व्यक्तीमध्ये अशा रीतीने ती जर आत्महत्येचा विचार करत आहे तर तिच्यामध्ये अशा रीतीने देवावरचा अविश्वास आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला आणखी दिसून येते ती म्हणजे शोज द लॅक ऑफ सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. माझ्यावर किंवा त्या व्यक्तीवर जी जबाबदारी आहे, आत्महत्येचा विचार करणारी जी व्यक्ती आहे तिच्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं त्या व्यक्तीला भान नाही आहे. त्या व्यक्तीची देवाप्रत काय जबाबदारी आहे, स्टुअर्डशिप ज्याला म्हणतो आपण, कारभारी. पण देवाने मला ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे, देवाच्या प्रतिमेचा निर्माण केलेला आहे, देवाने मला लहानाचं मोठं केलेलं आहे, इथून आणलेलं आहे, सर्व काही पुरवलेलं आहे. प्रश्न असतील, परंतु या सर्वामध्ये ती व्यक्ती तिची वैयक्तिक पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे त्याबद्दल ती कमी स्वतःला जिम्मेदार धरत राहते आणि दुसऱ्यावर एखाद्या वेळेस त्याच वेळेला दोष देण्याचा प्रयत्न करत राहते. कारभारी पण देवाप्रत आणि मनुष्याप्रत याच्याबद्दल त्या व्यक्तीला भान राहत नाही. त्याची जाणीव ती कमी कमी होत जाते. जितकं जास्त ह्या आत्महत्येच्या विचारामध्ये ती व्यक्ती गुरफटल्या जाते तितक्या प्रमाणामध्ये मग तिची वैयक्तिक जबाबदारी, स्वतःच्या आईवडिलांप्रत जबाबदारी, बहीण भावंडाप्रत जबाबदारी, त्यांचे नातलग, मित्रगण, मंडळी आणि याबद्दलची त्याची जी जबाबदारी आहे याबद्दल त्या व्यक्तीला भान राहत नाही. आणि हे पाऊल मी उचलल्याने माझ्या आईवडिलांवर, कुटुंबावर, आप्तजनांवर, मंडळीवर ह्याच्यावर काय परिणाम होईल, हे असं केल्याने माझ्या विश्वासाची अप्रतिष्ठा होईल, ख्रिस्ती विश्वासाची अप्रतिष्ठा होईल. लोक निंदा करतील ह्या विश्वासाची आणि या समस्येसाठी ह्या विश्वासामध्ये काही आधार नाही आहे, साह्य नाही आहे, अशा प्रकारची त्यांची धारणा होईल याचाही ती विचार करत नाही. म्हणून आत्महत्येच्या दिशेने जाणारी व्यक्ती ही अधिक आणि अधिक इररिस्पॉन्सिबल होऊन जाते. त्या व्यक्तीला त्याचं भान राहत नाही. आणि आपण हे असं केल्याने किती मोठं अरिष्ट आपल्या प्रियजनांवर आणत आहोत, आपल्या मंडळीवर, आपल्या विश्वासावर, ह्याचं भान त्या व्यक्तीला राहत नाही. ती व्यक्ती फक्त ती ज्या सध्या प्रॉब्लेममध्ये गुरफटलेली आहे, जे तिला सध्या आता सतावत आहे एखाद्याचं अनेक दिवसापासून, फक्त ते कशा तरी रीतीने संपुष्टात आणावं, संपून टाकावं, फक्त याच विचाराने ती ग्रासलेली असते. एखाद्या वेळेस तो प्रदीर्घ काळपासूनचा एखाद्या वेळेसचा आजार असू शकेल, काही बरं होण्याची चिन्ह दिसत नाही, सर्वजण त्रस्त झालेले आहेत, थकलेले आहेत, ते त्या व्यक्तीला असं वाटतं आणि त्याच्यातून आता बाहेर पडण्याचा हा एकच मार्ग आहे असं त्या व्यक्तीला दिसून येतं. एखाद्या वेळेस काही व्यक्ती असं म्हणतात की हा नर्क तिकडं पुढं कुठं आहे, असं नाही, हाच इथं नर्क आहे माझा, आयाच जीवनामध्ये, इथंच मी नर्कामध्ये आहे असं ती म्हणू लागते आणि तशा रीतीने विचार करू लागते. एखाद्या वेळेस तितक्या प्रमाणामध्ये बोलून दाखवणार नाही, परंतु ते विचार तशा प्रकारचे विकोपाला गेलेले विचार त्या व्यक्तीच्या मनामध्ये असतात आणि त्याच्यामुळं ते पाऊल उचलण्याचा ती निश्चय करत असते. लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि स्वतःचं ज्या जीवनाचं कारभारीपण, त्या जीवनाच्या स्वतःचं तर मोर, मी देवासमोर माझी जबाबदारी, माझी कुटुंबासाठी जबाबदारी, प्रिय व्यक्तींसाठी जबाबदारी, त्याच्यावर त्याचा काय परिणाम होईल हे त्या व्यक्तीला जरी माहीत असतं, जाणवत असतं, परंतु ह्या दुसऱ्या विचाराने ती इतकी ग्रासलेली असते तिच्या प्रॉब्लेममुळं किंवा तिच्या सफरिंगमुळं, यातनामुळं म्हणा किंवा आणखी काही जी गुदरली असेल परिस्थिती, त्या परिस्थितीमुळं ती व्यक्ती फक्त एकाच लाईननी विचार करत असते, एकाच दिशेने विचार करत असते, इतर गोष्टी त्या जमेस ती व्यक्ती धरत नाही. आता आपण या नंतरच्या भागामध्ये हे आत्महत्या करणारे लोक कसे ओळखायचे याच्यावर थोडासा विचार करूया. आत्महत्या करणारे लोक कसे ओळखायचे? आहेत काही मार्ग, जर आपण सतर्क राहिलो तर त्याच्यावरून हे आत्मघातकी लोक जे आहेत, आत्महत्या करण्याच्या विचारात जे लोक आहेत ते आपण काही प्रमाणामध्ये ओळखू शकतो. नंबर 1, हे जे आत्महत्येच्या विचारामध्ये लोक असतात की नाही, हे काहीतरी धमक्या देतात, मी असं करीन, मी तसं करीन, मी जीव देईन, मी आत्महत्या करीन, असं कुठंतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने ते बोलून दाखवतील. म्हणून विशेष रीतीने ह्या आजकालच्या दिवसामध्ये ही भयानक स्थिती जी आपल्या समोर उभी आहे आज,
भारतामध्ये आणि संबंध जगामध्ये ह्या स्थितीमध्ये विशेष रीतीने आपण सतर्क राहणं आवश्यक आहे. प्रिय बंधू भगिनींनो, कोणी आत्महत्येबद्दलचा विचार करीत आहे काय, काय संकेत देत आहे काय, हे आपण याच्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे. दुसरं एक बाब आहे ती म्हणजे सोशल विड्रॉल. हे जे अशा रीतीने ह्या विचारामध्ये असतात की नाही, हे हळूहळू त्यांच्या मित्रगणांपासून, फॅमिलीपासून, ज्या लोकांबरोबर पूर्वी ते राहत होते, वावरत होते, बोलत होते, फेलोशिप करत होते, त्यांच्यापासून ते हळूहळू मागं सरत आहेत, विड्रॉ होत आहेत असं दिसून येतं काही वेळेला. म्हणून हा एक मुद्दा लक्षात ठेवा, सोशल विड्रॉल. ते त्यांच्या मित्रगणांपासून दूर होत जातात हळूहळू. तिसरी गोष्ट, ते मृत्यूबद्दल बोलत असतात इथं तिथं, सतत नाही परंतु मृत्यूबद्दल, मरणाबद्दल काहीतरी कॉमेंट करतात. एक तर ते बोलतील काहीतरी किंवा त्यांच्या लिखाणामध्ये किंवा कुठंतरी असं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरितीने मृत्यूचा ते उल्लेख करतात. आता ह्या ठिकाणी फार जागृत राहणं आवश्यक आहे. कोणी थोडंसं बोलल्याबरोबर हा आत्महत्याच करण्याला निघालेला आहे असं एकदम आपण अनुमान करू नये किंवा तशा प्रकारचं तशा दृष्टीने त्या व्यक्तीकडं पाहू नये. फक्त सतर्क असलं पाहिजे. त्याच्यासाठी ह्या काही वॉर्निंग साईन्स आहेत त्या मी फक्त आपल्यासमोर देत आहे. आत्महत्या करण्याच्या विचारात असणारी जी व्यक्ती आहे ती तिचे जे मूड्स राहतात ते फार इकडं तिकडं बदलत राहतात. आता एका मूडमध्ये आहे तर थोड्या वेळाने एका दुसऱ्याच मूडमध्ये, अशा रीतीने त्यांचे मूड्स ज्या राहतात ते बदलत राहतात आणि खाली वर अशा रीतीने ते जात राहतात. तर त्यांचे मूड कसे काय आहेत तुम्हाला जर एखादी व्यक्ती माहीत आहे, ओळखीचे आहे, तर मग तुमच्या लक्षामध्ये येईल, अरे हे कसं जरा विचित्रच वागत आहे, आता असे होते ना, आता हे असा नव्हता हा पूर्वी किंवा असा नसतो वागत हा. हे काही संकेत आहे, याच्याकडं लक्ष असू द्या. त्याच्यानंतर अग्रेसिव्ह बिहेवियर, एक आक्रमक स्वभाव होऊन जातो किंवा त्या व्यक्तीचं वागणं होतं. थोड्या थोड्या गोष्टीमध्ये एकदम भडका होणं, रागावणं किंवा ओरडाआरड करणं वगैरे अशा प्रकारचं एक आक्रमक अग्रेसिव्ह बिहेवियर होतं त्या व्यक्तीमध्ये येऊ शकतं. याच्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ती व्यक्ती जिला आत्महत्या करायचं ठरलेलं आहे, जिच्या मनामध्ये, ती काय करते, तिची विल तयार करते. आपल्याला माहिती आहे ना, विल म्हणजे काय, मरणानंतर कोणाला काय द्यायचं, पैसा अडका जे काय असं त्याबद्दलची ती विल करते. किंवा आपले जे त्या व्यक्तीचे जे आवडीच्या वस्तू असतात वापरण्याच्या, त्याला लागणाऱ्या त्या वस्तू ती इतरांना द्यायला सुरू करून टाकते, देऊन टाकते इथं तिथं, नको मला ही. ती एक वॉर्निंग साईन असू शकते की बा ही व्यक्ती हिच्या उपयोगाच्या गोष्टी आहेत ह्या मग कशाला देतं ही मला किंवा इतरांना. याच्याबद्दल आपण विचार करणं आवश्यक आहे, ते लक्षामध्ये ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे कधीकधी आत्महत्येसाठी लागणारे जे गोष्टी आहेत त्या मिळवण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते. उदाहरणार्थ गन किंवा पिस्तल. आता आपल्याकडं हा जास्त प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना नाहीतच इकडं मिळण्यासाठी, परंतु त्याच्याऐवजी दोरी म्हणा किंवा पॉयझन किंवा एखादं हत्यार, अशा रीतीने जेव्हा व्यक्ती घेते तेव्हा थोडंसं लक्ष असू द्या, जागृत राहून. 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही जिथं राहतो वाशिमला, या जवळच्याच लोकॅलिटीमध्ये एका 25 वर्षाच्या तरुणाने अचानक एक दिवस आत्महत्या करून टाकली. त्या दिवशी सकाळी त्याच्या शेजारी जे ख्रिस्ती फॅमिली आहे त्या बंधूने त्याला पाहिलं, गावातून येत होता हार्डवेअरच्या दुकानामधून, त्याने दोरी आणली. तो विचारलं त्याला, काय करतो म्हणे. नाही म्हणे, घरात जरा काम करायचं आहे म्हणे, त्याच्यासाठी आणली म्हणे. आणि त्याच दिवशी दुपारी त्याने त्याच दोरीने घरामध्ये एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून गळफास घेऊन टाकला. तर अशा रीतीने जर व्यक्ती काही सामान जमवत आहे जे सहसा ती हाताळत नाही, तर त्याच्याकडं लक्ष असणं, त्याच्याकडं पण लक्ष असू द्या. एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये आता दोरी दिसली तर त्याचा अर्थ तो आत्महत्या करणारच आहे किंवा करायला निघालेला आहे असं पण नाही बरं का. म्हणून आपण सतर्क राहणं फक्त आवश्यक आहे. हाच मला मुद्दा आपल्यासमोर आणायचा आहे.
पुष्कळ इतर गोष्टी व्यक्ती करते, नेणं आणणं वगैरे, म्हणून असे काही संशयास्पद गोष्ट एखाद्याच्या हातात दिसली वस्तू म्हणजे ती आत्महत्या किंवा आत्महत्या करायलाच निघालेली आहे असं पण आपण अनुमान काढू नये, परंतु जागृत राहणं आवश्यक आहे आजकालच्या ह्या दिवसामध्ये. त्याच्यानंतरची आणखी एक गोष्ट ती ही आहे की ह्याच्याबद्दल मी बोललो थोड्या वेळापूर्वी की ही व्यक्ती जी आहे ती अशा रीतीने आत्महत्येच्या विचारामध्ये असते, ती व्यक्ती सोशल इंटरॅक्शन जे असतं, लोकांमध्ये मिसळणं, बोलणं, त्यांच्याकडं जाणं, उठणं, बसणं, हे ती टाळायचा प्रयत्न करते. तर हे लक्षामध्ये असू द्या, हे काही सिम्पटम्स आहेत, तर याच्याबद्दल जागृत असा. त्याच्यानंतर अशा रीतीने ह्या माइंडसेटमध्ये जी व्यक्ती आहे आत्महत्येच्या विचारामध्ये, तिच्या खाण्यापिण्यामध्ये देखील बदल होऊ शकतो. एक तर ती खूप खाईल, अन्नसेवन करेल किंवा फार कमी. दुसरी गोष्ट की एक तर खूप वेळ झोपेल किंवा फार कमी झोप, हे परिणाम असू शकतात बरं. डिप्रेशन म्हणा किंवा अशा रीतीने विकोपाला गेलेल्या विचारसरणीमध्ये असताना अशा प्रकारच्या त्यांच्या वागण्यामध्ये फरक आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याच्यानंतर रेकलेस बिहेवियर म्हणजे अगदी उद्धट आणि उर्मट प्रकारचं वागणं, बेजबाबदारपणाचं वागणं म्हणता येईल तुम्हाला. अशा प्रकारची वागणं त्या व्यक्तीचं असू शकतं. त्याच्याकडं लक्ष ठेवा. जर एखादी व्यक्ती अचानक अशा रीतीने तिच्या वागण्यामध्ये, चालण्या बोलण्यामध्ये, एकंदरीत जीवनक्रमामध्ये असे जर फेरबदल दिसून येऊ लागले तर त्याची दखल घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आत्महत्या करणारी जी व्यक्ती आहे, ह्या व्यक्तीची एक धारणा झालेली असते की ह्या सध्याच्या परिस्थितीमधून सुटण्यासाठी मला एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्महत्या करणे. मी इथून जाणं, माझं हे जीवन संपवणं हेच माझ्यासाठी बरं आहे. आणि त्या रीतीने मग त्या प्रसंगाला ती व्यक्ती बोलून दाखवेल, ह्यांना त्या प्रकारे तिच्यामधून ते येऊ शकेल बाहेर. तर ह्या वॉर्निंग साईन्स ज्या आहेत, हे अशा रीतीने काही गोष्टी त्याच्याकडं लक्ष ठेवणं आपलं कर्तव्य आहे. प्रिय बंधू भगिनींनो, त्याबद्दल आपण जागृत असणं आवश्यक आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, हा जो ह्या विषयाचा पहिला भाग आहे, मी याच ठिकाणी त्याला समाप्त करू इच्छितो. आणि मग नंतर दुसऱ्या भागामध्ये ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच विषयाला धरून त्यासंबंधी आपण पाहणार आहोत. परंतु फक्त एक क्विक उजळणी दाखल मी काही मुद्दे आपल्यासमोर आणतो जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. सर्वप्रथम आपण पाहिलं की ही एक जागतिक समस्या आहे. ही या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये, आपल्या अवतीभोवती ही फार भयानक उग्र स्वरूप घेऊन बसलेली समस्या आहे. 10 लाख लोक मरतात जगामध्ये, काही कमी आकडा नाही आहे बंधूंनो. त्याच्यापैकी 20% लोक भारतामध्ये आहेत. 1.5 ते 2 लाख लोक मरतात दरवर्षी. आणि मला अशी भीती आहे की यावर्षी ह्या करोनामुळं हे अधिकच याच्यामध्ये भर पडणार आहेत. मग आपण दुसरा मुद्दा पाहिला की लोक आत्महत्या का करतात, वाय पीपल कमिट सुइसाईड, त्याच्याबद्दलचे काही कारणं आपण पाहिले. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण आत्महत्या का करू नये, आणि विशेष रीतीने ख्रिस्ती लोकांना जमेस धरून त्यांच्याबद्दलचा विचार करून काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडल्या, मुद्दे मांडले की आत्महत्या का करू नये आणि आत्महत्या करण्यामध्ये त्या व्यक्तीची मनोधारणा काय असते ते पाहण्याचा आपण प्रयत्न केला. आणि मग त्याच्यानंतर त्या शेवटल्या भागामध्ये ज्या वॉर्निंग साईन्स आहेत, काय अशा रीतीचे सूचक संकेत मिळतात त्या व्यक्तीकडून, जे आत्मघातकी आहेत त्या व्यक्तीकडून, त्याच्याबद्दलचे आपण थोडंसं काही मुद्दे पाहिले. आणि आपण विश्वासणारे या नात्याने या गोष्टींबद्दल जागृत असणं आवश्यक आहे. तर हे जे तुम्ही ऐकलेलं आहे आतापर्यंत, याच्यावर विचार करा. माझी खात्री आहे की याच्यामधून तुम्हाला आणखी काही विचार सुचतील, याच्यामध्ये भर घालता येईल. परंतु मग मी या ठिकाणीच हा विषय ह्या भागासाठी बंद करतो. लगेच मी दुसरा भाग देखील जो आहे तो तुम्हाला याच्यानंतर पाठवतो, म्हणजे तुम्हाला हा पूर्ण जे आहे या विषयावरचं आपलं मनन ते तुम्हाला ऐकता येईल. आपण 2 शब्दाची प्रार्थना करून हे मनन या ठिकाणी आजच्यासाठी बंद करूया. हे आमच्या सर्व समर्थ प्रेमळ पित्या प्रभू येशू ख्रिस्त,
आम्ही पुन्हा एक वार तुझ्याजवळ लीन आणि नम्र होऊन येतो प्रभू. ही जी भयानक गंभीर समस्या आमच्या सोबत आहे, आमच्यामध्ये आहे प्रभू, आमच्या भोवती आहे प्रभू, या समस्येकडं डोळेझाक करून चालणार नाही, दुर्लक्ष करून चालणार नाही प्रभू. तुझे सेवक आणि सेविका या नात्याने ख्रिस्ती विश्वासाला धरून आम्ही कसं स्वतः राहिलं पाहिजे, आमच्या प्रियजनांची, मित्रगणांची, आमच्या मंडळीतल्या लोकांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि प्रभू कशा रीतीने याबद्दल आम्ही इतर लोकांसमोर एक कित्ता असलं पाहिजे हे तू आम्हाला समजू दे या शिक्षणामधून प्रभू. आम्हाला तू जागृतीचा आत्मा दे या बाबतीमध्ये, या विषयाबद्दल अशा आम्ही तुला विनंती करतो. आमचं पुढचं मनन देखील तू आशीर्वादाचं कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.